नमस्कार मंडळी, मी संस्कृत तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आहे 11 जानेवारी सॅटर्डे आणि मी माझ्या फ्रेंड सोबत चालले बाहेर कॅफेला। कुठे चालली हे तुम्हाला बघायला मिळेलच आणि त्याचबरोबर तिकडून आल्यावरती मी आज कुठेतरी जाणार आहे। तर ते कुठे जाणार आहे हे तुम्हाला नंतरच सांगेल मी, तर कंटिन्यू करा। तर मंडळी, आम्ही पोहोचलो इथे फ्लेवर ओएसिस मध्ये आणि आम्ही तिघी चाललोय, तनू आणि ही आहे देवश्री। आपण जाऊया आतमध्ये, करूया टेस्ट कशी आहे। आणि हे कॉलेज रोडला आहे, तर मग आतमध्ये जाऊ बघूया। कॉलेजवरून आले म्हणून। तर बाय द वे, आमचं कॉलेज आज 1 पर्यंत होतं, तर आम्ही 1 पर्यंत कॉलेज करून मग आता आलोय। देवश्री, तुझ्या बर्थडेचं पण लावलंय त्यांनी। तुझं बर्थडे शूट बाकी होतं ना, ते करून घ्या आता। सप्टेंबरचा बर्थडे जानेवारी सेलिब्रेट करतोय, माझा पण नोव्हेंबरचा बर्थडे आज सेलिब्रेट करतो। बापरे, तेच एक्झाम्स पण आणि त्याच्यात नंतर पण काही ना काही चालू होतं, त्यामुळे जमलं नाही यायला। तर ग्रिल सँडविच आलंय आमचं, तर खाऊया आपण। भूक लागली खूप जास्त, कारण कॉलेजमुळे आज टाइम। तंदुरी पिझ्झा पण आला आहे। ॲक्च्युली आम्ही इथे खूप वेगळ्या होपने आलो होतो की आम्हाला दुसरं काहीतरी मेन्यूज खायचे होते, पण इथे हेच आहेत। हां ठीक आहे, पण नवीन काहीतरी ट्राय केलं पाहिजे म्हणून आम्ही इथे आलो। तर मंडळी, मी माझ्या फ्रेंडसोबत जाऊन आली आहे आणि माझी एक फ्रेंड आहे वेदांशी म्हणून, गुजराती आहे ती। तिने आमच्यासाठी उंदिओ बनवला होता। आज तिच्या घरी उंदिओ पार्टी होती, बट मी फ्रेंडसोबत गेले होते त्यामुळे तिच्या घरी जाता आलं। तर तिने माझ्यासाठी पार्सल केलं आहे, तर ते घेऊन येते आणि घरी जाऊन टेस्ट करून तुम्हालाही सांगेल की तिने उंदिओ कसा बनवला होता तिच्या मम्मीने। तर मी जे बोलली होती की माझी फ्रेंड उंदिओ देणार होती, तर तो उंदिओ आणला आहे। पण समीक्षाकडनं तो डब्बा उघडतो का? उघडे। वा वा वा, मी दरवेळेस तारक मेहतामध्येच पाहिला उंदिओ। हा, समूला पण टेस्ट करायचा होता आणि दीदीला पण। आणि आज तुझ्या स्कूलमध्ये हे होतं ना, स्टॉल होते ना आज फूडचे वगैरे। हो ना, मग तू आधी सांगितलं तसं तर आले असते मी। तुझं काय होतं? आणि माझं हे होतं चॉकलेट मिल्कशेक, स्ट्रॉबेरी मिल्कशेक पण होतं ना? स्ट्रॉबेरी मिल्कशेक आणि चॉकलेट सँडविच का? जर मॅमने फोटो पाठवले तर मग मी टाकेल याच्यात लास्टला ब्लॉग मध्ये। कॅमेऱ्यात काढलेत का? त्यांनी असं जवळ आम्ही कसं बनवतो तसं ते पण घेतले का व्हिडिओ? ते युट्यूबला टाकतील ना। हा का? मग आता निघायचं का आपण सुरगणाला जायला? तर 4 वाजले, कारण समू येत होती, सो त्यामुळे आम्हाला लेट झालं, 3:30 वाजले। पण मग मी नव्हती ना घरी, मग त्याच्यामुळे म्हटलं 9:30लाच जाऊ, ते 4:30लाच जाऊ, 4-4:30ला। काय रे, तू काय खाल्लं समा तुझ्या याच्यावरती? हा, काय रे, तू काय खाल्लं? ज्यूस पिलं? कसं होतं? नुसतं दूध दूध लागत होतं ना? हा, माहिती तू साक्षात तुला काय सांगितलं फोनवर? खरं सांग, काय सांगितलं तू? हा, चांगलं होतं का? काय होतं समू? तुझं कसं होतं? तुला आवडलं का? हो का? मला बाई, तू समू तुला कॅडबरी दिली होती, समोरून तुला फ्री द्यायला पाहिजे होतं ना? ना, तू का बरं दिलं नाही फ्री? हा, पण मग तू सांगायचं मी कॅडबरी दिली आहे। ऑफर बी कर। हाफ तुला मी फुल दिलं, पण मी तुझ्याकडनं पैसे कमी घेतले। सांगितलं की त्यांनी 25 रुपये दिले, म्हणजे तुला फुल दिलं तिने आणि हाफचेच पैसे। आणि अजून काय खाल्लं मग? अजून मी इथं मी आणि मित्रांनी माझे आहे ना 2 मित्र, आम्ही पैसे मिक्स केलेले, तर आम्ही त्याची पाणीपुरी खाल्ली। हो का? आणि लिंबू सरबत पण होतं का? लिंबू सरबत पण पिला असशील तू? याला ना मी एक फ्रूट दिले, ते स्टिक्स होत्या ना माझ्याकडे, त्या स्टिक्स तू नेल्या त्या ना घरून? नाही ना, पण लहान मुलांना नाही अलाउड आहे, 6 नंतर आहे। नाही ना, 4th पासून स्टार्ट होईल। जाऊ दे, नेक्स्ट टाइम आपण जाऊ। नाही का? त्यांचे एक्झामची तयारी चालू असेल ना, म्हणून त्यांना नसेल, पण त्या आणू खायला। हा, तू येतोय का मग सुरगाण्याला?
हा बरं, तर मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की आम्ही कुठे चाललोय. तर आम्ही चाललोय सुरगाण्याला. बिझनेस डे होता ना आज काहीतरी. हो का? आणि अजून काय काय खाल्लं मग? अजून मी खाल्लं पॉपकॉर्न. पॉपकॉर्न पण होते. पण तुमचं पण भारी होतं चॉकलेट सँडविच. म्हणजे लहान मुलांना खूप आवडतं चॉकलेट सँडविच. दूधच नाही पुरलं का? तर नेक्स्ट टाइम असा मस्त लावूया. इतके मुलं आले की आम्हाला द्या पण दूधच नव्हतं. हो का? चॉकलेट सँडविच. मग चॉकलेट देऊन द्यायचं ना आता थोडं थोडं. ते फॅमिली पॅक दिली ती कॅडबरी, ते मागत होते सगळे. मला तर ते अच्छा देऊन टाकायचं. चला मग आता जा पटकन बॅग भरून ये. माझी भरली गेली. हो का? जा मग बॅग घेऊन ये, जायचं आपल्याला. पुढे बेसमेंटला जा. हा तू कुठे येते? मी सुरगाण्याला चाललीये. हा काय रे? हा गॉगल बिगल? बापरे, आपण पिकनिकला नाही चाललोय, सुरगाण्याला चाललोय. मुरली पिशवी ब्रँड आमचा म्हणे. मुरली दाखव, असा असा धरत तुझा फोटो. ब्रँड. पण तू कुठे येते? हा कुठे चालली तू? आम्ही सुरगाण्याला चाललोय. कुठे? हो मम्माला जा विचारून मी. मम्मा जाऊ प्लीज. कसं हे तू तुझे? आम्ही थांबलोय बाहेर. हा वहिनी तिचे कपडे द्या. हो हा जा कपडे घेऊन ये, आम्ही थांबलोय बाहेर. हा हो कपडे भर, मी गाडी काढते तोपर्यंत. गेली ती मध्ये. चला पटकन. आई चल यश पटकन, ती रडेल. तर मंडळी सगळं शॉपिंग वगैरे करून झाली आमची. काही थोडं सामान घ्यायचं होतं ते घेतलंय. आणि ॲज युज्युअल आम्हाला लेट झालंय निघायला. आम्हाला निघायचं होतं 4ला, बट आता वाजले 5, 5:30 झाले निघायला. आणि पोचू 1-2 तासात पोचतो आम्ही. आणि समीक्षा तुझा कॅमेरा थोडासा वाकडा तिकडा होतोय. ते गाडी पण ते ऍडजस्ट करून घ्या तुम्ही सगळे, कारण फोन समीक्षाच्या हातात आहे. आणि रियांश कुठे चालले आपण? मनाली. सुरगाणा तुझा मनाली सारखे सांगत होता. हा आता भेटूया आपण सुरगाण्याला जाऊन. बाय बाय. आम्ही पोहोचलोय सुरगाण्याला. येईल का पकडता वरती? पण उद्या रिटर्न जाणार तू. एवढी बॅग कार घेऊन आली? हे तर मी घेतली बॅग. काय माहिती किती आणले. कुठे चाललंय लपत लपत? झालं का? तर आज मम्मी स्पेशल दाबेली आहे. झाली का दाबेली? दाबेलीसाठी बटाटे बॉईल केले मम्मीने. आणि इकडे शेंगदाणे वगैरे भाजलेत. चटणी पण तयार आहे, गोड चटणी. काय का आजी? बरी का? म्हटलं आजीला सरप्राईज देऊ. आजीला तरतरी आली असं. आजी तर दाबेलीचं प्रिपरेशन झालंय. आता आपण दाबेली बनवूया. आणि तिकडे साक्षीताई पाव भाजते. तर दाबेली बनवूया. तर दाबेली रेडी झाली आहे.
मी पप्पांना टेस्ट करायला जाऊया आपण. आता दाबेली खाऊया आपण. मस्त झाली ना. रिया तुला आवडली? नाही छान आहे. साक्षी ते कशी झाली? तुला आवडली? खूप. The next day. गुड मॉर्निंग. तर मंडळी आज आहे संडे आणि संडे स्पेशल आमची आज काय म्हणतात नाश्त्याला मिसळ पाव आहे. आमच्या बाजूला एक हॉटेल आहे तिथून आम्ही मिसळ पाव आणलंय. त्याचबरोबर मम्मी पोहे पण करते. तर रियाज तू काय खाणार आहे? काहीच नाही का? ओरिओ नुसता ओरिओ. आता आपण मिसळ खाऊया. Later that same evening. बाय 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 बाय. चला पप्पा. चला निघायचं. चला हा नाही बघ रियांच्या गवडी घाई. रियांश काय रे? गाडी पण चालवायला बसला का? मजा तू घेऊन ये की दर. हा तू चालला? हा मग तू मोठं चालला का? मग शिकेल तुला मी 18+ झाला की. हा आता निघायचं का? मग झालं जम्मू काश्मीर ट्रिप. हा हा जम्मू काश्मीर. चला निघायचं का? चला हा हा हो बाय बाय. तर मंडळी दुपारी थोड्या गप्पा वगैरे चालत असतो त्यामुळे शूट नाही केला आणि थोडं आराम वगैरे चालू होता. आणि आता आम्ही निघालोय. आता वाजले 5 आणि एक 7-7:30 पर्यंत आम्ही पोहोचू. पण जरा गप्पा चालू असतो त्यामुळे थोडं ऍडजस्ट करा आणि आता निघू आपण. आणि रियांश गॉगल कुठे गेला? हा आहे ना. बाय बाय. चला रियांशी एवढी घाई चालू होती. कधी निघायचंय कधी निघायचं? 4ला निघायचं की 5ला निघायचंय? कसा बसलाय? पडशील रियांश तू त्याच्यावर ना. सगळं पीठ सांडेल. तोच पिठात होऊन जाईल. तर आता आम्ही आलोय जकात नाक्याच्या इथे आणि इथे आम्ही स्ट्रॉबेरी बघितली तर आम्ही इथे स्ट्रॉबेरी घ्यायला थांबलोय. आणि दीदीने स्टॉल का बांधलाय गाडीत? तर तिला सर्दी आहे, खोकला आहे, आजारी येते थोडी त्यामुळे तिने स्टॉल बांधलाय हवा नको लागायला. आणि आम्हाला खिडकी लागते मला आणि समूला ओपन. डब्यावर बसल्या जर डब्बा पडला अंगावरती मग. हा तर दादाने सांगितलं स्ट्रॉबेरी आणायला त्याला न्यायच्या होत्या. तर मग स्ट्रॉबेरी घेतोय. इथे खूप स्ट्रॉबेरीचे दुकानं लागतात. म्हणजे खास इकडे बोरगाव साईडला स्ट्रॉबेरी पिकते तर त्यामुळे इथे स्ट्रॉबेरी स्पेशल आहे आणि टेस्टला पण खूप छान असतात, गोड असतात. तर स्ट्रॉबेरी घेऊया आणि जाऊया आपण नाशिक. तर असं वाटतंय तसं स्ट्रॉबेरीचं काहीतरी बनवणार आहे आपण ना. चल थँक्यू. 1 hour later. तर मंडळी आम्ही आलोय घरी आणि आम्हाला यायला 8 वाजले आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. अशाच नवीन व्लॉग मध्ये भेटूया. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.